पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व काय आहे हे 140 कोटी जनतेनं बघितलेलं आहे। अशा पद्धतीनं आपल्याच देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातंय। आपल्या देशामध्ये राहायचं, भारताचं मीठ खायचं आणि गुणगान मात्र परदेशातल्या लोकांचं करायचं, हे संजय राऊत यांचं धोरण झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा अपमान करायचा म्हणजे 140 कोटी जनतेचा अपमान करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातोय। जी काही युद्धाची स्थिती आहे त्याबद्दल आपले परराष्ट्र मंत्री आणि देशाची व्यवस्था पूर्ण त्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आणि या प्रकरणामध्ये संजय राऊत यांनी नाक खुपसायची गरज नाही। संजय राऊत ज्या पद्धतीची भाषा वापरतायत, संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा अपमान होईल अशा पद्धतीची भाषा वापरतायत। हा अपमान फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा नाही तर 140 कोटी भारतीयांचा अपमान करण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे। या देशामध्ये राहायचं, भारत भूमीमध्ये राहायचं आणि गुणगान मात्र परदेशी लोकांचे करायचे, हा संजय राऊतांचा धंदा झालाय। आणि अशा पद्धतीनं युद्धाच्या काळामध्ये नेमकं भारताने काय भूमिका घ्यावी याबद्दल विचार करायला केंद्रीय पातळीवर नेते बसलेले आहेत, केंद्रीय पातळीवर अधिकारी बसलेले आहेत। संजय राऊत, तुम्ही याच्यामध्ये नाक खुपसू नका। आपली देशाची मान शर्मेनं खाली जाईल अशा पद्धतीची विधानं, अशा पद्धतीची वक्तव्य तुम्ही करू नका। भारत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सक्षम आणि समर्थपणे पुढे जातोय, ते बघा।